श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे. श्रावण महिन्याच्या सुरुवातीस ते श्रावण महिन्याचं शेवट होईपर्यंतच आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होणार. आपल्या मनातील प्रत्येक मनोकामना पूर्ण होणार. आज बऱ्याच इच्छा आपल्या अपूर्ण राहिलेल्या असतात. आज प्रत्येक गोष्टीसाठी प्रयत्न करून सुद्धा कुठे ना कुठेतरी आयुष्यामध्ये दुःखच आहेत, कुठे ना कुठेतरी आयुष्यामध्ये संकटच आहेत, किंवा स्वामींनी आज जेवढं काही दिलेलं आहे त्या सर्व गोष्टी सांभाळून घ्यायच्या आहेत. आज स्वामींनी जे काही दिलेलं आहे त्या सर्व गोष्टी सांभाळून घ्यायच्या आहेत. श्रावण महिना तुझं आयुष्य चांगले असेल तर अधिक चांगले करणार आणि तुझं आयुष्य संपूर्णतः तुझ्या मनासारखं बदलणार. फक्त त्यासाठी तुला स्वामी समर्थांनी सांगितलेले काही तथ्य, स्वामी समर्थांनी सांगितलेले काही या मोहमायेचे दुनियेतील राज, स्वामी समर्थांनी सांगितलेले काही शिकवण, काही विचार तुझ्या लक्षात घ्यायचे आहेत. स्वामी समर्थांचा अनुभव हे तुझं आयुष्य बदलून टाकेल. स्वामी समर्थांचे विचार हे तुझ्या आयुष्यामध्ये तो बदल घडवून आणतील ज्या बदलाची तू आजपर्यंत वाट पाहत आहेस. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्त गुरुचा अवतार मानण्यात येणारे स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. कर्म करत राहायचं, त्याचं फळ कधी ना कधीतरी मिळतंच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमी संकटातून तरतात असा विश्वास प्रत्येक भक्तांना आहे. आणि असा विश्वास असायलाच हवा. कितीही संकट आली तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते. नक्कीच मनासारखे आयुष्य सुद्धा बदलून जाते. आणि नक्कीच आज कितीही चांगलं करा, आज कितीही वाईट करा, पण स्वामी समर्थांनी सांगितलेला हा एक विचार नेहमी लक्षात ठेवा. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. आज कोणी आपलं वाईट केलं तर त्याचं वाईट बघू नका, कारण त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काहीच फरक राहणार नाही. या आयुष्यामध्ये वाईट करणारी लोक खूप भेटतात, पण ते वाईट सहन करून त्या गोष्टीतून पुढे जाणारे लोक कमी भेटतात. कारण की जर आज वाईट तुमच्यासोबत काही घडलेलं आहे, दुःखाची गोष्ट कोणती घडलेली आहे, तर ते आपल्या जवळ ठेवून आपल्यालाच त्रास होणार आहे. तर त्या गोष्टींना दुर्लक्ष करा आणि ही कला शिकलात तर आयुष्यामध्ये कधीच कोणासमोर हात पसरवण्याची वेळ येणार नाही. आणि स्वामी समर्थांनी सांगितलेल्या शब्दांप्रमाणे आज तुझं आयुष्य बदलणार. आज तुझ्या आयुष्यामध्ये स्वतः स्वामी चमत्कार घडवणार. फक्त स्वामी समर्थांनी सांगितलेले शब्द हे चुकूनही दुर्लक्ष करू नकोस, कारण की या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये एक सर्वात मोठा बदल घडवून जातील. एक सर्वात मोठा बदल घडवून जातील. नक्कीच महत्त्वाच्या मुद्द्यांकडे तर वळूयात, पण त्यापूर्वी आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी समर्थांचे शब्द सांगते, स्वामी समर्थांचे विचार सांगते की कर्मांवरती विश्वास ठेवा. कर्म आपले आयुष्य बदलतात. पण त्यावरूनच एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगू इच्छितो. आणि नक्कीच या क्षणापासून, या मिनिटापासून, या सेकंदापासून या जीवनातील त्या खऱ्या सत्याबद्दल आपण ऐकणार आहोत. या कलियुगातील त्या मोहमायेच्या दुनियेचे खरे सत्य आपण ऐकणार आहोत. जे विचार करून सुद्धा, जे विचार बघून सुद्धा, जे विचार अनुभवून सुद्धा अंगावरती काटा येतो, हृदयाचे ठोके चुकतात आणि मनापासून वाईट वाटतं. पण जर आज तू या एका मुद्द्याला तुझ्या लक्षात ठेवलंस, तुझ्या मनात ठेवलंस, तर तुझ्या आयुष्यामध्ये तो बदल घडवून येईल ज्या बदलाची तू आजपर्यंत वाट पाहत आहेस. खरं तर स्वामींनी तुला बरंच काही ताकद दिलेली आहे. स्वामींनी तुला तेवढी शक्ती दिलेली आहे की तू तुझ्या आयुष्यामध्ये कष्ट करून, तू तुझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करून आज स्वतःसाठी उभा राहशील व इतरांसमोर हात पसरवण्याची वेळ तुझ्यावरती येणार नाही. कारण की तू तेवढे कष्ट करत आहेस, तू तेवढे प्रयत्न करत आहेस. पण सध्याच्या वेळेमध्ये, सध्याच्या काळाची गरज, सध्याच्या वेळेतील परिस्थिती आपल्यासारखी नाही आहे. आपल्यापेक्षा बिकट परिस्थिती असणारी सुद्धा लोक
लोक असतात आणि आपल्यापेक्षा खूप पटीने चांगली परिस्थिती असणारी लोक सुद्धा असतात, पण आज त्या लोकांचा विचार करणार कोण? आज ज्या लोकांचा विचार कोणीच करत नाही. एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगू इच्छितो, या काळाची गरज, या वेळेतील परिस्थिती तुला सांगू इच्छितो. ती छोटी छोटी चिमुकली पोरं, ती छोटी छोटी चिमुकली पोरं. काही लोकांना हात नाही, काही पोरांना पाय नाही, डोळे नाही, चालता फिरता येत नाही, हे जग बघता येत नाही. ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणीमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे, ती लहान लहान पोरं जी अपंग आहेत, अनाथ आहेत, आज त्या लोकांच्या पुढे पाठी कोणी नाही. ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणीमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे, आज त्या लोकांचा विचार करणार कोण? आज त्या लोकांसाठी उभं राहणार कोण? गेल्या बऱ्याच काळापासून, गेल्या बऱ्याच वेळापासून जो मुद्दा तुला सांगत आहे, तो मुद्दा तुला आज पुन्हा सांगत आहे. कारण की आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला. फुलना फुलाची पाकळी, आज प्रत्येक स्वामी भक्ताने एकत्रित येऊन या महत्त्वाच्या मोहिमेला सहकार्य केले, तर आज त्या लोकांच्या आयुष्यातील आनंदाचं कारण आपण होऊ शकतं. आणि नक्कीच आज आपल्याकडे एवढी ताकद आहे की आपण आपलं आयुष्य कसे ना कसे तरी करून पुढे ढकलू शकतो. पण त्या लोकांची वेळ परिस्थितीनुसार आज त्या लोकांना माणुसकीची गरज आहे आणि तीच माणुसकी सध्याच्या काळामध्ये, सध्याच्या वेळेमध्ये नष्ट होत चाललेली आहे. पण आज प्रत्येक स्वामी भक्तांनी एकत्रित येऊन त्या लोकांना मदत करण्यासाठी एक सहकार्य नक्कीच करायचं आहे. तर नक्कीच या महत्त्वाच्या मुद्द्याला बऱ्याच लोकांनी दुर्लक्ष केली. पण रुपाली पडले, अरुण शिवे, प्रशांत पाटील या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही, असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्की स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील. कारण की आज या लोकांनी त्या लोकांना मदत केलेली आहे, ज्या लोकांचा विचार सध्याच्या काळात नाही तर सध्याच्या वेळेत सुद्धा कुणीच करत नाही. एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला. पण या महत्त्वाच्या मोहिमेला, या महत्त्वाच्या मुद्द्याला, त्या गरजू लोकांना आपण मदत कशी पाठवू शकतो? तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकता. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता, तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या त्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे. आणि स्वामी त्यांची जबाबदारी पार पाडतील. आपल्याला आपल्या माणुसकीची जबाबदारी पार पाडायची आहे. आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र यायलाच हवा. फुलना फुलाची पाकळी, आज त्या लोकांना मदत करायलाच हवं. तर नक्कीच या महत्त्वाच्या मुद्द्याला दुर्लक्ष करू नकोस. एक शेवटची विनंती हीच असेल तुझ्या समोर की खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकता. या कलियुगातील एक महत्त्वाचा मुद्दा तर तुला सांगितला, या कलियुगातील एक महत्त्वाचा टप्पा तर तुला समजवला. पण या जीवनामध्ये आणखीन काही विचार आहेत, जे विचार आपल्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे. या विचारातूनच आपण मगाचा विचार सांगितला होता. पण या क्षणापासून जे विचार ऐकशील ते विचार तुझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट बदलून जाईल. फक्त एक जीवनाचे सार लक्षात ठेव. फक्त स्वामींनी सांगितलेला एक महत्त्वाचा शब्द लक्षात ठेव, ते म्हणजे स्वामी सांगतात जगणं खूप सुंदर आहे. स्वामी सांगतात जगणं खूप सुंदर आहे. स्वामी सांगतात सतत सतत रुसू नका. जगणं खूप सुंदर आहे, सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखंच होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात न कळत, सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील, पण तुम्ही मात्र हसणं विसरू नका. चिंता भय सोडून दे. स्वामी समर्थ मन आणि कामाला लाग. आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर पुढे आयुष्यात येणारी सुखे आपल्यावरती रुसून निघून जातील. अगदी अंगावरती काटा आणणारा, हृदयाचे ठोके चुकवणारा आणि अगदी खोल विचार आहे
हा स्वामी समर्थांचा. स्वामी समर्थांचे हे विचार लक्षात घेतलेस ना? स्वामी समर्थांचे हे शब्द फक्त तुला लक्षात घ्यायचे आहे. त्यानंतर बघ तुझ्या आयुष्यामध्ये कसा बदल घडतो, त्यानंतर बघ तुझं आयुष्य कसे बदलते. कारण की या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्या गोष्टी माणसाला न कळत सुद्धा लवकर समजत नाही. आणि स्वामी समर्थांचे शब्द असे आहेत की कळो ना कळो आपल्या आयुष्यामध्ये बदल नक्कीच घडून जातात. म्हणून आज थोडासा वेळ तुझ्या स्वामींच्या या शब्दांना दे, आज तुझा थोडासा वेळ स्वामींच्या या विचारांना दे आणि बघ तुझ्या आयुष्यामध्ये कसा बदल घडतो. सातत्याने ऐकत आलेली गोष्ट, सातत्याने आपल्या मनामध्ये असलेले विचार हे आपल्या आयुष्य बदलते, आपले आयुष्य दुसऱ्या प्रमाणात घडवून आणते. तर नक्कीच सातत्याने स्वामींचे विचार हे ऐकत राहा. कारण की सकारात्मक विचारांना कधीच अंत नसतो आणि या सकारात्मक विचारांना आता आपण सुरुवात करत आहोत. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला, एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला. पण या जीवनातील काही अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला नक्कीच समजून घेणं खूप आवश्यक आहे. कारण की स्वामी समर्थांच्या शब्दांमध्ये, स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये त्या गोष्टी पूर्णपणे दडलेल्या आहेत आणि तेच विचार आता आपण ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी एका स्वामी भक्ताचा अनुभव तुला सांगू इच्छितो. एका स्वामी भक्ताचा अनुभव तुला सांगू इच्छितो. एक तरुणाची कथा तुला सांगत आहे, एक तरुणाची कथा तुला सांगत आहे. त्याच्या एका खऱ्या अनुभवाची गोष्ट तुला सांगत आहे. या 2 मिनिटाच्या गोष्टीमध्ये संपूर्ण आयुष्याचं सार लपलेलं आहे. या 2 मिनिटाच्या गोष्टीमध्ये संपूर्ण आयुष्याचं सार लपलेलं आहे. अशाच एका तरुणाची कथा सांगितली जाते. तो खूप कष्टाळू होता, मोठी स्वप्न होती, पण जे काम करायचा त्यात वारंवार अपयश यायचं. व्यवसाय सुरू केला तर तोटा, नोकरी मिळाली तर टिकली नाही, मित्र दूर गेले, नातेवाईक हसले आणि नातेवाईक शेवटपर्यंत हसले. नातेवाईक जोपर्यंत त्याला अपयश मिळतंय तोपर्यंत हसले. आणि एक दिवस तो पूर्णपणे खचला. रात्रभर जागून त्याने स्वतःला विचारलं, माझ्या जगण्याला काही अर्थ आहे का? त्या रात्री त्याच्या डोळ्यात अश्रू होते, मनात निराशा होती आणि भविष्य पूर्णपणे अंधारात दिसत होते. पण त्या रात्री त्याच्या आयुष्यात एक बदल नक्कीच घडला. तो शांतपणे बसला, डोळे त्यांनी मिटले आणि प्रथमच मनापासून प्रार्थना केली. कोणत्याही अपेक्षेशिवाय, कोणत्याही मागणीशिवाय फक्त मन मोकळं केलं. त्या दिवसानंतर त्याच्या समस्या एका रात्रीत संपल्या नाहीत, पण त्याच्यात काहीतरी बदललं. त्याच्या मनात पुन्हा आशा निर्माण झाली, पुन्हा प्रयत्न करण्याची हिंमत निर्माण झाली आणि काही वर्षांनी तोच माणूस यशस्वी झाला, तोच तरुण मुलगा यशस्वी झाला. जेव्हा लोकांनी त्याला विचारलं, तुझं आयुष्य कधी बदललं? तेव्हा तो म्हणाला, ज्या दिवशी परिस्थिती बदलली तो दिवस महत्त्वाचा नव्हता, ज्या दिवशी माझा विश्वास परत आला तो दिवस महत्त्वाचा होता. हीच नामस्मरणाची शक्ती आहे. नामस्मरण म्हणजे चमत्कार मागणं नाही. स्वामींचं नाव घेणं म्हणजे चमत्कार होणं नाही. चमत्कार म्हणजे मनाला स्थिर करणं. नामस्मरण म्हणजेच मनाला स्थिर करणं. जेव्हा संपूर्ण जग गोंधळलेलं असतं तेव्हा मनाला शांत करणं. जेव्हा हजारो चिंता डोक्यात चालू असतात तेव्हा स्वतःला आठवण करून देणं की मी एकटा नाही. आज अनेक लोक विचारतात, नाम घेतल्याने काय होते? नाम घेतल्याने परिस्थिती लगेच बदलत नाही, पण परिस्थितीला सामोरे जाणारा माणूस बदलतो. आणि जेव्हा माणूस बदलतो तेव्हा त्याचं संपूर्ण आयुष्य बदलायला सुरुवात होते. स्वामी समर्थांची एक सुंदर शिकवण आहे, ती म्हणजे विश्वास ठेव पण प्रयत्नही कर. कारण नाव नदी पार करू शकते, पण वल्वी मारावीच लागते. शेतात बी पेरलं तर पीक येऊ शकतो, पण त्याला पाणीही द्यावं लागतं. प्रार्थना करा पण प्रयत्न सोडू नका. नामस्मरण करा पण कर्तव्य विसरू नका. आज मी तुम्हाला एक हृदयस्पर्शी कथा सांगितली, पण या हृदयस्पर्शी कथामध्ये संपूर्ण आयुष्याचं सार लपलेलं आहे. अगदी सोप्या शब्दांमध्ये तुला सांगू इच्छितो.
इच्छितो. हे आयुष्य तसे नाही जसे आयुष्य आपल्याला हवे असते. हे आयुष्य तसे नाही जसे आयुष्य आपल्याला हवे असते. पण त्याचमुळे आपण विश्वास सोडून चालेल का? त्याचमुळे आपण आपल्या या आयुष्यामध्ये स्वतःला खचवून चालेल का? आपल्याला शांतपणे विचार करावाच लागेल. आपल्याला शांतपणे विचार करावाच लागेल. पण अजून एक गोष्ट, अजून एक अनुभव तुला सांगू इच्छितो. यानंतर स्वामी समर्थांच्या त्या विचारांकडे वळूयात जे विचार आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतील. आज मी तुम्हाला एक हृदयस्पर्शी स्वामींचा अनुभव सांगणार आहे. एका गावात एक वृद्ध आई राहत होती. एका गावात एक वृद्ध म्हातारी आई राहत होती. तिला एकुलता एक मुलगा शहरात नोकरीला गेला. तिचा एकुलता एक मुलगा शहरात नोकरीला गेला. सुरुवातीला तो नियमित फोन करायचा, आईची विचारपूस करायचा. पण जसा जसा तो यशस्वी होत गेला तसा तसा तो आईपासून दूर जाऊ लागला. महिने गेले, फोन बंद झाले, भेटी बंद झाल्या. आई मात्र रोज त्याची वाट पाहत बसायची, दरवाजाकडे पाहत राहायची. कोणी विचारलं की तुझा मुलगा येतो का, ती हसून म्हणायची येईल, नक्की येईल. पण आतून तिचं मन तुटत होतं. वर्ष गेली. एक दिवस त्या मुलाच्या आयुष्यात मोठं संकट आलं. व्यवसाय बुडालं, मित्रांनी साथ सोडली, ज्याच्यावर विश्वास होता ते दूर गेले आणि अचानक त्याला त्याच्या आईची आठवण आली. तो धावत गावात आला, घराचा दरवाजा उघडला आणि समोर आई बसलेली होती. डोळे कमजोर झाले होते, केस पांढरे झाले होते. पण मुलाला पाहताच तिच्या चेहऱ्यावर हास्य आलं. मुलाला रडत तिच्या पायाशी बसला. मुलगा रडत तिच्या पायाशी बसला. तो म्हणाला, आई मला माफ कर. आणि मित्रांनो त्या आईने काय केलं माहिती आहे? तिने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, बाळा, आईच्या मनात मुलासाठी राग नसतो. हे ऐकून त्या मुलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ही फक्त एक कथा आईची नाही, ही कथा परमेश्वराचीही आहे. आपण आयुष्यात कितीही दूर गेलो, कितीही चुका केल्या, कितीही भरकटलो, कितीही परमेश्वर आपली वाट पाहत असतो, तरीही परमेश्वर आपली वाट पाहत असतो. फक्त आपण परत यायची गरज असते. आज या क्षणी कदाचित तुमच्या आयुष्यात काहीतरी कमी असेल, कदाचित पैसा कमी असेल, कदाचित यश कमी असेल, कदाचित कुणीतरी तुमच्यापासून दूर गेलं असेल, कदाचित मन खूप थकलं असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही हरलेले नाही. जोपर्यंत तुमचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आशा जिवंत आहे, तोपर्यंत मार्ग आहे. आणि जोपर्यंत विश्वास जिवंत आहे तोपर्यंत स्वामींची कृपा तुझ्या सोबत आहे. म्हणून मित्रांनो, जे मिळालं त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि जे गेलं त्याला जाऊ द्या. जे येणार आहे त्याची भीती बाळगू नका. आणि आजपासून एक गोष्ट मनात कोरून ठेवा, संकट कायमचं नसतं, दुःख कायमचं नसतं, अंधार कायमचं नसतं. पण विश्वास कायम ठेवला तर पहाट नक्की उगवते. आणि शेवटी जेव्हा आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला समजेल की ज्यावेळी तुम्ही एकटे असल्याचं समजत होतात त्यावेळीही कुणीतरी तुमच्या पाठीशी उभं होतं, तुम्हाला पडून न देण्यासाठी, तुम्हाला तुटू न देण्यासाठी, तुम्हाला योग्य मार्गावर ठेवण्यासाठी. आणि त्या अदृश्य शक्तीचं नाव होतं स्वामी समर्थांवरील तुमचा अढळ विश्वास. आणि तोच विश्वास आज शेवटपर्यंत ठेव. स्वामी समर्थांच्या या शब्दांना शेवटपर्यंत ऐक, कारण की हेच शब्द, हेच विचार, हेच स्वामींची शिकवण तुझ्या आयुष्यामध्ये तो बदल घडवतील ज्या बदलाची तू आजपर्यंत वाट पाहत आहेस. पण तसेच आपण नेहमी विचारतो, देवा माझ्या वाट्याला एवढं दुःख का? पण कधी विचार केलाय का, दुःख नसतं तर सुखाची किंमत कळली असती का? रात्र नसती तर पहाटेचं सौंदर्य कळलं असतं का? अपयश नसतं तर यशाचं आनंद कळलं असतं का? म्हणून
दुःख हे शिक्षा नसतं, ते जीवनाचं शिक्षण असतं. दुःख आपल्याला शिकवतं कोण आपलं आहे, कोण फक्त स्वार्थासाठी आहे, आपल्यात किती ताकद आहे, आपण किती किती काही सहन करू शकतो. या सर्व गोष्टीचा अंदाज आपल्याला आयुष्य हे देतच राहतं, आपल्याला परमेश्वर हे देतच राहतं. माणूस जसा विचार करतो तसं त्याचं आयुष्य घडतं. माणूस जसा विचार करतो तसं त्याचं आयुष्य घडतं. जर तुम्ही रोज स्वतःला सांगत राहिलात, मी नाही करू शकत, मी नाहीच करणार, माझ्याकडून होणारच नाही, तर तुम्ही खरंच करू शकणार नाही. पण जर तुम्ही स्वतःला सांगितलं, अजून जमलं नाही पण जमेल, अजून झालं नाही पण होईल, अजून शिकता येत नाही पण शिकेल, अजून समजत नाहीये पण समजून घेईल, तर मार्ग तयार होतो. तेव्हा मार्ग आपण शोधायला लागतो, कारण विचार बीज असतात आणि आयुष्य त्याचं फळ असतं. वाईट विचार म्हणजे विष, ते हळूहळू मन, आत्मविश्वास, नाती, स्वप्न सगळं नष्ट करतात. बहुतेक लोक अपयशी होत नाहीत कारण ते कमी सक्षम असतात, तर कारण ते प्रयत्न करण्याआधीच घाबरतात. भीती असते, लोक काय म्हणतील, मी हारलो तर, मी पडलो तर, माझं झालं नाही तर, या जीवनामध्ये कोणी माझं साथ दिलं नाही तर. या कलियुगामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टींची भीती वाटते की ह्याच्या मनाला काय वाटेल, त्याच्या मनाला काय वाटेल. सर्वप्रथम सकारात्मक विचार करून फक्त स्वतःच्या मनाला विचारायचं की हे कृत्य चांगलं आहे का, ही गोष्ट चांगली आहे का. स्वतःच्या मनावर, स्वतःच्या बळावरती त्या गोष्टी पार पाडायच्या. स्वतः स्वामींची साथ तुझ्या सोबत राहील. जर चांगल्या गोष्टींमध्ये चांगले विचार केलेस तर हे जीवन सुद्धा चांगलेच होत राहील. मनात जगात जिंकलेले लोक निर्भय असतात. ते भीती असूनही पुढे जाणारे असतात. धैर्य म्हणजे भीती नसणे नाही. धैर्य म्हणजे भीती असूनही कृती करणे. आणि संकटातून बाहेर पडण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे स्वीकार करा. हो, समस्या आहे, हो परिस्थिती कठीण आहे, हो मला वेदना होत आहेत, हो मला त्रास होत आहे, हो या गोष्टी खरंच घडत आहेत. स्वीकार हा हार नसतो, तो बदलाची सुरुवात असते. स्वतःशी संवाद करा. रोज स्वतःला विचारा, मी खरोखर कोण आहे, माझी ताकद काय आहे, मला काय व्हायचं आहे, मी काय सुधारू शकतो. वाईट सवयी सोडा. नकारात्मक लोक, वाईट सवयी, टाळाटाळ, आळस आणि अस्थिर मन हे माणसाला संकटापेक्षा जास्त तोडतात. जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी स्वामींनी सांगितले, या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे वेळ, आरोग्य, नाती, स्वाभिमान, शिस्त. यशाचे खरे रहस्य हेच आहे. आपण आपल्या या जीवनामध्ये हरवलेले पैसे परत मिळवू शकतो. आपण या जीवनामध्ये हरवलेले धन दौलत परत मिळवू शकतो, पण हरवलेली वेळ नाही. शरीर साथ देत नसेल तर पैसा, यश, नाव काहीच उपयोगाचं नाही. म्हणून आरोग्य सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. शरीर साथ देत नसेल तर पैसा, यश, नाव काहीच उपयोगाचं नाही. नाती, जग जिंकूनही काही फायदा नाही जर घरी परतल्यावर बोलायला आपलं कोणी नसेल. आणि जगण्यासाठी आणि जगासाठी स्वतःला हरवू नका. स्वाभिमान बाळगा, जगासाठी स्वतःला हरवू नका. शिस्त, प्रेरणा तात्पुरती असते, शिस्त कायमची असते. प्रेरणा तात्पुरती असते, शिस्त कायमची असते. आणि खरं यश म्हणजे यश हे अचानक मिळत नाही, ते दररोजच्या छोट्या छोट्या गोष्टींच्या सवयींनी घडतं. यश हे अचानक मिळत नाही, ते दररोजच्या छोट्या सवयींमुळे घडतं. दररोज 1% सुधारणा 1 वर्षात नंतर तुम्हाला पूर्ण बदलून टाकते. आज थोडासा वेळ स्वामींसाठी काढशील ना, तर थोडासा वेळ तुला असं वाटेल की यातून कायच मिळणार आहे, पण हेच स्वामी समर्थांचे विचार, हेच स्वामी समर्थांचे शब्द तुझे आयुष्य संपूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. फक्त संकट आलं तर घाबरू नका, दुःख
दुःख आलं तर तुटू नका, अपयश आलं तर थांबू नका, आणि लोकांनी साथ सोडली तर स्वतःची साथ कधी सोडू नका. आणि नक्कीच या जीवनामध्ये जे पुन्हा उभे राहतात तेच इतिहास घडवतात. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर अशक्य असे काही नाही. लोकांसाठी नाही, तुमच्या ध्येयासाठी जगा, लोकांसाठी नाही, तुझ्या स्वतःच्या आयुष्यासाठी जगून बघ. हे जीवन एवढे सुंदर होईल की या जीवनामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख, कधी कोणत्या प्रकारचे संकट हे तुला तोडू शकणार नाही. हे तुझी साथ कधी सोडणार नाहीत स्वामी. तू फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ. स्वामी समर्थांच्या या शब्दांना स्वतःमध्ये अर्पण करून बघ. स्वामी समर्थांच्या या विचारांना स्वतःमध्ये अवलंबून करून बघ. या सर्व गोष्टी तुला तुझ्या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवतील. आज तुझे कुटुंब सुद्धा सुखी राहणार. आज तुझ्या इच्छा सुद्धा पूर्ण होणार. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या गोष्टीसाठी प्रयत्न कर. स्वतः स्वामी तुला त्या गोष्टीसाठी साथ देतील. आणि आज शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की स्वामी समर्थांचे हे शब्द तुझे आयुष्य संपूर्णतः बदलून टाकतील. तुझे आयुष्य संपूर्णतः बदलून टाकतील. आणि नक्कीच या कर्मभूमीवरती कर्माचे खेळ हे खूप महत्त्वाचे असतात. या कर्मभूमीवरती कर्माचे खेळ हे खूप महत्त्व असतात. हे कलियुग आहे बाळा, हे कलियुग आहे बाळा. इथे माणूस मोहमायेच्या पाठी धावणार. इथे माणूस मोहमायेच्या पाठी धावणार. इथे माणूस व्यसन आणि नक्कीच मोहमायेच्या पाठी धावणार. या आयुष्यामध्ये चांगली कर्म करणारी लोकंसुद्धा आपल्याला फार कमी मिळतात. आज जे सगळ्यांचं चांगलं विचार करतात आज त्यांच्यासोबत चांगलं घडत नाही. आज जे सगळ्यांचं चांगलं करतात आज त्यांच्यासोबत चांगलं काहीच घडत नाही. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. वेळेला सुद्धा वेळ दे, परिस्थितीला सुद्धा वेळ दे, या आयुष्याला सुद्धा वेळ दे. कारण की वेळेचं खेळ असं आहे की ते नक्कीच एका कोळशाला सुद्धा एक हिरा बनवून टाकतं आणि एका हिऱ्याला सुद्धा कोळसा बनवून टाकतो. आणि त्या गोष्टीसाठी सुद्धा वेळ लागत नाही. वेळेचा खेळ आहे. वेळेवरती विश्वास ठेव. योग्य वेळ आली की तुला एवढं भेटेल की कोणासमोर हात पसरवण्याची वेळ सुद्धा येणार नाही. स्वामी समर्थांचे विचार कायम तुला चांगली शिकवण देत राहतील. तू फक्त दुर्लक्ष करू नकोस. कारण की स्वामींसाठी रोज थोडासा वेळ काढ. आज सुद्धा थोडासा आणखीन वेळ स्वामींसाठी काढ. कारण की याच गोष्टीत कुठे ना कुठेतरी तुझं आयुष्य पूर्णतः बदलून टाकतील. हेच मुद्दे कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये एक खूप मोठा बदल घडवून आणतील. नक्कीच या जीवनामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामी समर्थांच्या विचारांकडे तर वळूयात, पण स्वामी समर्थांचे विचार हे तुझ्या आयुष्यामध्ये तुला कधी रडू देणार नाहीत. एवढं लक्षात ठेव आणि शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. एवढं लक्षात ठेव आणि शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते. नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते. आज तू गरिबीमुळे रडतोयस, उद्या तू कर्जामुळे रडशील, परवा तू आजारामुळे रडशील, तेरवा नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये कोणीतरी गेलं असेल, तू त्यासाठी रडशील. नक्कीच आज तू वेळ परिस्थितीवरती रडशील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते. अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे, अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे. अरे नियती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेते तर ते तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते. तुमचा हात रिकामा करत असते. स्वतः स्वामींनी सांगितलेले हे विचार आहेत की प्रत्येक माणसाने या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. काही गोष्टी घडतात त्याच्या पाठी कोणता ना कोणता तरी हेतू असतो. आज ज्या गोष्टी घडल्या, आज ज्या वाईट गोष्टी घडल्या, त्या गोष्टींनी तुला अनुभव दिले. उद्या पुन्हा त्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये येणार असतील तर नक्कीच त्यासाठी तुझी तयारी पूर्णपणे असेल. ही गोष्ट तुला माहिती आहे. कारण की अनुभवानेच माणूस आयुष्य पुढे घालवतो. अनुभवानेच माणूस आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरतो. कायम एक गोष्ट लक्षातच ठेव, कायम एक गोष्ट लक्षातच ठेव. कोणीचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये दुःखी आहेस आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी परिस्थिती खराब आहे. नक्कीच तर स्वतःच्या परिस्थितीची कधी लाज वाटू देऊ नकोस. कारण की स्वतःच्या परिस्थितीची कधी लाज वाटून देऊ नकोस. कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. दिवस नक्की बदलतात, फक्त सहनशक्ती ठेवावी लागते. आजची परिस्थिती उद्या राहणार नाही. स्वामी सांगतात जर तू चुकीचा नसशील तर तुला काहीच सिद्ध करायची गरज नाही. तर तुला काहीच सिद्ध करायची गरज नाही. कारण तो खरा असतो. त्याचा साक्ष ही त्याची स्वतःची वेळच देत असते.
त्यामुळे तू घाबरू नको. स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. आज ज्या गोष्टी तुला सतावत आहेत, उद्या त्याच गोष्टीतून तुला नक्कीच कुठे ना कुठेतरी आनंद मिळणार. उद्या त्याच गोष्टी नक्कीच तुला कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी शिकवून जाणार. तू जितकं गमवलं आहेस त्याहून जास्त कमवणार आहेस. तू जितकं कमवलं आहेस त्याहून जास्त कमवणार आहेस. फक्त संयम ठेव, निराश होऊ नकोस, कारण तुझ्यावर स्वामी समर्थांची कृपा आहे. कारण तुझ्यावर स्वामी समर्थांची कृपा आहे. कायम या गोष्टी लक्षात ठेव. कायम या गोष्टी लक्षात ठेव. स्वतः स्वामी जेव्हा अक्कलकोटमध्ये आलेले तेव्हा स्वतः स्वामी म्हणालेले स्वामी म्हणतात, एखादी व्यक्ती जर आपल्या दुःखामध्ये आपली साथ सोडून गेली, एखादी व्यक्ती जर आपल्याला दुःखात साथ सोडून गेली तर त्याचं वाईट वाटून घेऊ नका. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात काहीतरी कारण घेऊन येत असतो. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात काहीतरी कारण घेऊन येत असतो आणि जाताना एक शिकवण देऊन जातो. ती गेलेली प्रत्येक व्यक्ती शिकवून जाते की प्रत्येकावर विश्वास ठेवायचा नसतो. ती गेलेली व्यक्ती शिकवण देऊन जाते की प्रत्येकावर विश्वास ठेवायचा नसतो. आणि ठेवला जरी तरी गुंतायचं मात्र नसतं. दुसऱ्यावर प्रेम करताना स्वतःवरही प्रेम करावं आणि अपेक्षा स्वतःकडूनच ठेवावी आणि माझ्यावरती म्हणजेच स्वामींवरती विश्वास ठेवावं. स्वामींच्या शब्दांवरती आणि चांगले मार्गदर्शन ऐकत राहावं. या जीवनामध्ये मग बघ तुझं आयुष्य किती सुरळीत चालते, तुझं आयुष्य किती सुखात चालते. प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित आहे. प्रत्येक गोष्टीचं ठिकाण ही निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेलं जातं. हा खेळ तुमचा नसतो. सर्व खेळ हा स्वामींचाच असतो. स्वामी समर्थांचे विचार आणखीन बरेच महत्त्वाचे मुद्दे तुला सांगून जातील. स्वामी समर्थांचे शब्द आणखीन बरेच महत्त्वाचे विचार तुला सांगून जातील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरी ही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्तगुरूचे अवतार मारण्यात येणारे स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. आपणच त्यातले एक स्वामींचे भक्त आहोत. आपणच त्यातले एक स्वामींचे सेवेकरी आहोत. कर्म करत राहायचं, त्याचं फळ कधी ना कधीतरी मिळतंच. हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात, नेहमीच संकटातून बाहेर निघतात. आणि कधीही लक्षात ठेव, कितीही मोठे कितीही संकट आले तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेल्या जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने, स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने जीवनाचे नक्कीच सार्थक होते असे मानण्यात येते आणि असे घडते सुद्धा. स्वामी समर्थ तुला कधीच एकटं सोडणार नाहीत. स्वामी समर्थ तुला कायम या जीवनामध्ये सर्व काही शिकवत राहणार. तू फक्त कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव ना बाळा, उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा. आज माणसाचा स्वभाव बदलत नसेल तर कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचाही करावा. कधी उपवास मीपणाचाही करावा. आणि या गोष्टी घडत नसेल तर नक्कीच स्वामींचे विचार धरावे. आणि जे तू स्वामींच्या विचारांसाठी आज वेळ काढलेला आहेस, नक्कीच भाग्यवंत ठरशील. कारण की जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार स्वामी. भिवू नकोस, स्वामी तुझ्या सदैव पाठीशी आहेत. निशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवारात दिवा लावून फायदा नसतो. मीपणा दूर ठेवत जा, विश्वास ठेवा, पदरी अपयश कधी येणार नाही. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात
नसतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. नक्कीच कोण तुझे वाईट करतोय, कोण तुझ्या वाईटावर टपलेला आहे. आज तुझी जवळची लोक तुझ्या दुःखामध्ये तुझी साथ देत नाहीत. आज तुझी जवळची लोक तुझ्या वाईट वेळेमध्ये तुझ्या सोबत उभे नाहीत. आज तू ज्यांच्यावरती विश्वास दाखवलास आज ते विश्वास करण्याच्या लायकीचे नाहीत. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेवूया, आयुष्यामध्ये या गोष्टी घडत राहतात, पण यामुळेच तू खचून जाशील असे मनामध्ये शक्ती बाळगू नकोस. यामुळे तू खचून जाशील अशी विचार सुद्धा तुझ्या मनामध्ये आणू नकोस. तू आज एक स्वामी भक्त आहेस. आज तुझ्याकडे जे काही आहे स्वामींमुळे आहे. आज तुझं आयुष्य सुरळीत चाललेलं आहे तर नक्कीच स्वामींचे पाया पड. आणि आज जर तुझ्या आयुष्यामध्ये दुःख चाललेले आहे तर या स्वामींचा विचार आला आचरणात आण आणि बघ तुझं आयुष्य कसे बदलते. कारण की आज बऱ्याच लाखो ते करोडो स्वामी भक्तांनी या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. आणि आज तो प्रत्येक स्वामी भक्त रोज स्वामींचे दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटची धाव घेतो. रोज स्वामींचे दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटची धाव घेतो. पण तेच स्वामींनी सांगितलेले विचार आज तू ऐकत आहेस म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. कारण की याच गोष्टी तुला 100% भाग्यवंत आणि 100% भाग्यशाली तर ठरवणारच. या जीवनामध्ये कोण आपल्या सोबत आहे कोण आपल्या सोबत नाहीये या गोष्टींवरती जास्त लक्ष देऊ नकोस. कारण की वेळेचा खेळ आहे. चांगली वेळ असल्यावरती आपल्या सगळेजण आपल्या सोबत असतील, पण वाईट वेळेमध्ये त्यातले मोजकेच लोक आपल्या सोबत असतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि म्हणूनच तुला सांगतो, इतरांच्या वाईट वेळेमध्ये त्याची चांगली वेळ बनून जा, पण इतरांच्या वाईट वेळेमध्ये साथ सोडू नकोस. कारण की या जीवनामध्ये त्या गोष्टी कायम ध्यानात ठेवल्या जातात ज्या गोष्टी आपण वाईट वेळेमध्ये केलेल्या असतात, ज्या गोष्टी आपण वाईट वेळेमध्ये केलेल्या असतात. आणि नक्कीच आता स्वामींच्या विचारांकडे वळूयात, स्वामींच्या शब्दांकडे वळूयात. एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला, पण या जीवनामध्ये जर नक्कीच तुला काही ना काहीतरी करायचं असेल, या जीवनामध्ये स्वतःच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर चांगले मार्गदर्शन हे दुर्लक्ष करून कधी चालणार नाही. या जीवनामध्ये मोहमायेची दुनियेमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला अडकवून ठेवतात. खूप सारे असे मुद्दे आहेत जे मुद्दे आपल्याला अडकवून ठेवतात. ते म्हणजे मोह. मोह म्हणजे एखादी व्यक्ती, वस्तू, पद, पैसा किंवा भावनेबद्दल निर्माण होणारी अति आसक्ती. ही आसक्ती मनाला बांधून ठेवते आणि योग्य अयोग्य ह्याचा विवेक हरवते. मोक्ष म्हणजे मुक्ती मनाची, अहंकाराची आणि आसक्तीची. पण मोह माणसाला या मुक्तीपासून दूर नेतो. मोहाच्या आहारी गेल्यावरती निर्णय चुकतात, मूल्ये ढासळतात आणि शेवटी अधपतन होते. म्हणून जीवनात प्रगती आणि आत्मिक उन्नती ही हवी असेल तर मोहावर नियंत्रण ठेवणे हे आवश्यक आहे. आणि नक्कीच यावरूनच आपल्या एका स्वामी भक्ताची कथा सांगतो. नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा, त्यामुळे तुला पूर्ण समजून जाईल. एका गावात एक साधू राहत होता. त्याचा एक शिष्य होता, खूप बुद्धिमान आणि शांत स्वभावाचा. साधू नेहमी त्याला सांगायचा, मोह हा साखळी आहे, तो सोन्याचा असला तरी बांधतोच. एके दिवशी शिष्याला रस्त्यात एक सोन्याची साखळी सापडते. त्याने विचार केला, हे ठेवले तर माझं काही वाईट नाही, मी तर साधाच आहे. पण हळूहळू त्याला लक्ष साधूतून कमी होऊ लागलं. तो सतत त्या साखळीची काळजी करू लागला. कुणी पाहिलं तर, चोरी झाली तर, हरवली तर. एक दिवस साधूने विचारलं, तू इतका अस्वस्थ का आहेस? शिष्य म्हणाला, गुरुजी, मी काही चुकीचं केलं नाही, पण मन शांत नाही. साधू हसून म्हणाला, साखळी तू घातली नाहीस, पण साखळीने तुला बांधलं आहे. हे ऐकून शिष्याने ती साखळी नदीत फेकून दिली. त्या क्षणी त्याला पुन्हा शांतता मिळाली. तात्पर्य एकच होतं, मोह हा वस्तूचा नसतो, तो मनाचा असतो, जो आपल्याला बांधून ठेवतो. ते सोडल्याशिवाय खरा आनंद आणि मुक्ती मिळत नाही. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्या गरजा पूर्ण करा, पण त्या गरजांना मोहामध्ये बदलू नका. आज जे काही आपल्याकडे आहे कदाचित त्या गोष्टींमध्ये आपल्याला समाधान मानलं पाहिजे. आणि समाधान मानल्यानंतरच आपल्याला कुठे ना कुठेतरी त्या गोष्टींचा फरक हा नक्कीच जाणवेल. स्वामी समर्थांचे विचार आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहे. आज बराच वेळ काढून ये, कारण की आज स्वामी समर्थांचे विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकणार आहेत. आणि जर आज तू वेळ दिला नाहीस तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, वेळ निघून
गेल्यानंतर सुचलेला विचार, योग्य निर्णय किंवा पश्चाताप याचा फारसा उपयोग होत नाही. जसं शेतात पिकं जळून खाक झाल्यानंतर पडलेला पाऊस त्या पिकांचा पुन्हा जिवंत करू शकत नाही, तसंच नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव. जसं शेतात पिकं जळून खाक झाल्यानंतर पडलेला पाऊस आणि त्या पिकांना पुन्हा जिवंत करू शकत नाही, तसंच संधी निघून गेल्यानंतर केलेला विचार परिस्थिती बदलू शकत नाही. जीवनात वेळेचं महत्त्व फार मोठं आहे. योग्य क्षणी घेतलेला निर्णय यश देतो, पण उशिरा घेतलेला निर्णय कायम खंत देतो. म्हणून विचार, कृती आणि निर्णय हे वेळेवरच झालं पाहिजे. एक सारांश तुला सांगतो, मानवी जीवनात वेळ ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. प्रत्येक संधी, प्रत्येक नातं, प्रत्येक काम याला योग्य वेळ असते. जेव्हा आपण आळस, भीती किंवा दुर्लक्षामुळे योग्य वेळी कृती करत नाही, तेव्हा नंतर पश्चाताप करून काही साध्य होत नाही. उशिरा आलेला शहाणपणा, उशिरा केलेली माफी, उशिरा घेतलेला निर्णय हे सर्व व्यर्थ ठरतात, कारण त्यावेळीची किंमत संपलेली असते. जसे जळालेल्या पिकांवर पडलेला पाऊस शेतकऱ्याला उपयोगी पडत नाही, तसेच वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार जीवनात फारसा बदल घडवू शकत नाही. म्हणून प्रत्येक क्षणांची किंमत ओळखून योग्य वेळ आणि योग्य कृती करणे हे यश आणि समाधानाचे रहस्य आहे. आणि त्यातल्या त्यात आपला एका शेतकरी स्वामी भक्ताची कथा तुला सांगतो. एका गावात रामू नावाचा शेतकरी होता. तो मेहनती होता, पण त्या मुलाचं गणू आळशी आणि बेफिकीर होता. त्याचा मुलगा गणू आळशी आणि बेफिकीर होता. एक वर्षी उन्हाळा फार कडक पडला. रामूने गणूला सांगितलं, बाळा, विहिरीत पाणी आत्ताच शेतात सोडूयात. बाळा, विहिरीत पाणी आहे, आत्ताच शेतात सोडूयात. पिकांना पाणी मिळालं नाही तर ती जळतील. गणू म्हणाला, उद्या करूया ना बाबा, उद्या करूया ना बाबा, आज खूप थकलो आहे. असं करत करत काही दिवस गेले. उष्णतेने पिके कोमजली आणि अखेर जळून गेली. काही दिवसांनी मुसळधार पाऊस पडला. गणू आनंदाने म्हणाला, बाबा, आता तर सगळं ठीक होईल. रामू दुःखीपणे म्हणाला, बाळा, हा पाऊस आता व्यर्थ आहे. वेळ निघून गेली. ज्यावेळी पाणी हवं होतं त्यावेळी आपण दिलं नाही. आता पीक परत येणार नाही. त्या दिवशी गणूला वेळेचं महत्त्व समजलं. योग्य वेळी केलेली कृती फळ देते. उशिरा आलेला विचार आणि उशिरा मिळवलेली मदत दोन्ही निरुपयोगी ठरतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. या जीवनामध्ये नक्कीच या गोष्टी लक्षात ठेव. आज तुझ्याकडे वेळ आहे, त्या वेळेचं नक्कीच चांगल्या गोष्टींमध्ये रूपांतर कर. आज स्वतःसाठी वेळ दे. आज नक्कीच तुझ्या कामासाठी वेळ दे. आज नक्कीच क्षमतेसाठी वेळ दे. या जीवनामध्ये बघ, मग कधी कोणासमोर तुला हात पसरवायला लागणार नाही. आणि स्वामी समर्थांचे विचार आणखीन बरंच काही सांगून जातात. स्वामी समर्थांचे शब्द असं बरंच काही सांगून जातात. आज ज्या गोष्टी आपल्याकडून घडलेल्या आहेत, आपण त्या गोष्टींची माफी मागतो, पण आज आपलं भविष्य आपल्या हातात आहे. त्या गोष्टी तुला सुधारायच्या आहेत, तर नक्कीच आज तुझ्या जीवनामध्ये तुला स्वामी समर्थांचे विचार हे तुझ्या नक्कीच नतमस्तकामध्ये ठेवायला लागतील. स्वामी समर्थांचे विचार हे कायम तुझ्या मनामध्ये ठेवायला लागतील, कारण की भूतकाळ हा आधीच घडून गेलेला असतो. त्यातील चुका, अपयश, चुकीचे निर्णय आणि गमावलेल्या संध्या हे आपण परत जाऊन बदलू शकत नाही. कितीही पश्चाताप केला तरी कालचा दिवस परत येणार नाही, परंतु वर्तमान काळ आपल्या हातात असतो. आज आपण घेतलेले निर्णय, केलेली मेहनत, शिकवलेले धडे आणि बदललेली सवय हे सर्व आपल्या भविष्याला आकार देतात. भूतकाळ आपल्याला शिकवतो, पण भविष्य घडवण्याची ताकद वर्तमानात असते. म्हणून भूतकाळावर रडत बसण्यापेक्षा त्यातून शिकून आज मेहनत करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. जीवनात प्रत्येकाच्या वाट्याला चुका, अपयश आणि अडचणी येतात. अनेकदा माणूस भूतकाळातील गोष्टींमध्ये अडकून पडतो. मी तेव्हा असं केलं असतं तर, मी ती संधी गमावली नसती तर, अशा विचारांनी तो स्वतःलाच त्रास देतो. पण सत्य हे आहे की भूतकाळ हा बदलता येत नाही. तो फक्त अनुभव आणि शिकवण देतो. जर आपण त्या अनुभवांमधून धडा घेतला आणि वर्तमानात सकारात्मक बदल केले तर भविष्य नक्कीच उज्ज्वल होऊ शकते. आजची मेहनत, आजचा संघर्ष, आजची चिकाटी हेच आपल्या उद्याच्या पैशांचे बीज आहे. कालच्या चुका आपल्याला थांबवण्यासाठी नसतात, तर अधिक शहाणपणेमुळे पुढे जाण्यासाठी असतात. म्हणून भूतकाळावरती खंत करण्याऐवजी वर्तमानात कृती करा, कारण आज घेतलेला योग्य निर्णयच उद्याचे सुंदर भविष्य घडवते. उद्याची
त्याचे सुंदर भविष्य घडवते. आणि नक्कीच एका अमोल स्वामी भक्ताचं, एक छोटंसं स्वामी भक्त आहे, त्याचा अनुभव सांगतो, त्याच्या आयुष्यामधील घडलेला चमत्कार सांगतो. अनुभव नावाचा स्वामी भक्त होता. तो अभ्यासात फारसा लक्ष देत नसे. मित्रांसोबत वेळ घालवणे, मोबाईल वापरणे यामध्ये त्याचा वेळ जायचा. 12वीच्या परीक्षेत तो नापास झाला. त्याला खूप वाईट वाटलं. तो सतत म्हणत होता, जर मी आधी अभ्यास केला असता तर आज हे झालं नसतं. काही दिवसात तो निराश झाला. पण एक दिवस त्याच्या वडिलांनी त्याला शांतपणे सांगितलं, बाळक, काल बदलता येत नाही, पण आजपासून तू बदलू शकतोस. ही गोष्ट अमोलच्या मनाला लागली. त्याने ठरवलं, आता भूतकाळावर रडायचं नाही. त्याने रोज नियोजन करून अभ्यास सुरू केला, मोबाईल बाजूला ठेवला, वेळेचे व्यवस्थापन केले आणि मेहनत घेतली. पुढच्या वर्षी तो चांगल्या गुणांनी पास झाला. पुढे शिक्षण पूर्ण करून तो सरकारी अधिकारी झाला. या कार्यक्रमात त्याने सांगितलं, मी माझा भूतकाळ बदलू शकलो नाही, पण आज मेहनत करून मी माझं भविष्य नक्की बदलू शकलो. भूतकाळ आपल्याला थांबवण्यासाठी नसतो तर शिकवण्यासाठी असतो. भविष्य आपल्या हातात असतं, पण आज जे आपण करतोय त्या गोष्टींवरती आपल्याला लक्ष द्यायला हवं. त्या गोष्टींवरती कुठेतरी आपल्याला पूर्णपणे लक्ष द्यायला हवं. आज ज्या गोष्टी तू करतोयस ना, त्या गोष्टी तुझं भविष्य आहे. ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्यांचा नक्कीच विचार करून काहीच उपयोग नाहीये. नक्कीच स्वामी समर्थ सांगतात, आज ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी तुला काही ना काहीतरी शिकवून जातील. त्या गोष्टी तुला अनुभव देऊन जातील. आणि अनुभवातूनच तर माणूस हा योग्य बनतो. अनुभवातूनच हा माणूस तर हा श्रेष्ठ बनतो. आणि तो अनुभव तुला मिळालेला आहे तर नक्कीच तो अनुभवाला लक्षात घेऊन तुझ्या आयुष्यामध्ये पुढच्या पाऊल वाटा चालव आणि तुझे आयुष्य सुद्धा बदलणार. तू फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ. या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल. तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील. कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे, काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा. नक्कीच भाग्यवंत ठराल. वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य हे महत्वाचे आहे. त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता. तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे? आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण 5व्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल. पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची ताकद असायला हवी, तेवढी जिद्द असायला हवी. म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो. जो माणूस चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो. आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे. आणि आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही, त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो. ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही. आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये दुःख हे येणारच. आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा. फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. नुसतं स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतं स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही. तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल. आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील. ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील, स्वामी सुद्धा तुला साथ देतील. फक्त जी गोष्ट, जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे, त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर. मग बघ की लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल. स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात. पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे. म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ हे दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओ हे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत.
आता यापुढील विचार, यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा चूक केलेली आहेस त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याची वेळ. सध्याची वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव नोजमुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस. त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावं लागेल. तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं. आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाही. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण की ह्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. आणि प्रत्येक क्षण, प्रत्येक विचार, प्रत्येक संदेश, प्रत्येक शब्द कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीची आपल्याला आठवण देऊन जाते. स्वामींच्या विचारांकडे तर वळलो आहे, पण इथून जे स्वामींचे विचार ऐकणार आहेस ते विचार दुर्लक्ष करण्याचा विचार सुद्धा मनात आणू नकोस. कारण की वेळेचा खेळ आहे. वेळेवरती वेळेची किंमत नाही केली तर वेळ निघून गेल्यानंतर त्या गोष्टीचा पश्चाताप करून सुद्धा काही फायदा होत नाही. कारण की स्वतः स्वामींच्या विचारांमध्ये नमूद केलेलं आहे, स्वतः स्वामींनी लोकांपर्यंत
तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. जर वेळेवरती त्या गोष्टीची किंमत तुम्हाला समजली ना, तर नक्कीच त्या गोष्टीचा पस्तावा कधी होत नाही. आणि आजची ही वेळ फक्त थोडासा वेळ स्वामींसाठी काढ, कारण की हीच वेळ आणि हेच क्षण तुला नक्कीच भाग्यवंत ठरवणार. कारण की स्वामींचे विचार आहेतच तेवढे अनमोल, कारण की स्वामींचे विचार आहेतच तेवढे अनमोल. बऱ्याच गोष्टी शिकवून जातील, बऱ्याच गोष्टीचा अनुभव देऊन जातील. नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील, नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. आज वाईट कर्म करून, आज वाईट काम करून बरीच लोक आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आहेत. या गोष्टीचा उदाहरण आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा पाहतो. आपण या गोष्टीचा उदाहरण प्रत्यक्ष आपण आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा पाहतो. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद तर येतो, पण बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये तुम्ही स्वतःच्या डोळ्यासमोर पाहिलेला असेल की त्या लोकांचा आनंद हा फार थोड्या काळासाठी असतो. कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेला आहे, जो माझी भक्ती करतो निर्मळपणाने, निस्वार्थीपणाने, सत्याच्या मार्गावरती चालतो, भले त्याच्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी असो, ती गोष्ट सुद्धा त्याला वेळेनुसार मिळून जाते, पण नक्कीच त्याच्या आयुष्यातील आनंद आणि स्वामींची साथ ही कधी स्वामी सोडत नाही. पण जी लोक वाईट मार्गाचा वापर करून या आयुष्यामध्ये आनंदी आहेत, त्यांच्यासोबत स्वामींची साथ ही फार थोड्या काळासाठी असते. त्यांच्यासोबत स्वामींची साथ ही फार थोड्या काळासाठी असते. स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही, स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही, स्वामींचे विचार खूप काही सांगते. ते म्हणजे सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका आणि त्यांच्यासोबत कधी कोणत्या प्रकारचा हिंसा करू नका. कारण की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक राहणार नाही, कारण की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक राहणार नाही. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. आणि नक्कीच संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात आणि स्वतः स्वामी तुला प्रत्येक संकटीमध्ये तुझ्या सोबत उभे असतात. ती गोष्ट तुला कदाचित जाणवत नाही, ती गोष्ट तुला कदाचित जाणवत नाही. स्वामींचे चमत्कार हे अपरंपार आहेत, स्वामींचे चमत्कार हे अपरंपार आहेत. कारण की स्वामींच्या चमत्कारांचा ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतलेला आहे त्या घरातील प्रत्येक माणूस आज स्वामींचे नतमस्तक होतो. त्याच घरातील आज प्रत्येक माणूस स्वामींचे नतमस्तक होतो. कारण की स्वामी त्यांची गोष्ट कधी दाखवत नाहीत, स्वामी कधी त्यांचं साथ असलेली गोष्ट दाखवत नाहीत, पण स्वामी हे चमत्कार असे घडवतात जे आपल्याला अविश्वसनीय आहेत. कारण की स्वामींचे स्वतः वाक्य आहेत, अशक्य ही शक्य करतील स्वामी, भिवू नकोस बाळा, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. स्वामींचे हेच विचार तुला काही ना काहीतरी शिकवून जाईल. पण नक्कीच आज प्रत्येक माणसाचे स्वरूप बदललेले आहे. स्वामी म्हणतात ना, जो या कलियुगामध्ये माणुसकीचं काम करेल तो व्यक्ती नक्कीच यशस्वी राहील. पण आज यशस्वी होण्याचं एक उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. आज बरीच लोक आपल्याला पाहायला मिळतात आणि आज त्याच बऱ्याच लोकांमध्ये आपली जवळची जास्त असतात. आज त्या बऱ्याच लोकांमध्ये आपले जवळची जास्त असतात की आज आपण यशस्वी होतोय तर आपल्या यशामध्ये काही लोक जळतात, आपल्या यशामध्ये आपला पाय खेचण्याचा प्रयत्न करतात. ती मोठी चुकी तू कधी करू नकोस, कोणावरती कधी तू जळू नकोस आणि कोणाच्या यशाला पाहून त्याचा पाय कधी खाली खेचू नकोस. नक्कीच त्याचं यश पाहून तू सुद्धा आनंदी राहा. फक्त तुझ्या मनामध्ये हे विचार आण की मी सुद्धा असं करू शकतो आणि बघ तुझ्या आयुष्यामध्ये तसं होतं की नाही. अरे प्रयत्न करायला वेळ लागत नाही, प्रयत्न करण्याची जिद्द मनात आणायला नक्कीच तुझ्यामध्ये ताकद लागते आणि ती ताकद तुला स्वतः स्वामींचे विचार देतील. हे उत्कृष्ट स्वामींचे विचार, हे सुंदर आणि अनमोल स्वामींचे विचार तुझे ऐकत आहेस, ते विचार नक्कीच तुला आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत. ते विचार नक्कीच तुला आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत, आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत. या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये स्वामी समर्थांच्या विचारांची किंमत नक्कीच तुला समजणार आहे. स्वामी समर्थांच्या शब्दांची किंमत नक्कीच तुला समजणार आहे. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल, हे स्वामी स्वतः सांगतात. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती सुद्धा तुला स्वामींच्या विचारातून मिळेल. परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती सुद्धा तुला स्वामींच्या विचारातून मिळेल. तू कर्म करत
करत जा फळाची अपेक्षा न करता. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे. कायम विचारांवरती लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात. कायम विचारांवरती लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात. आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सवयी बनतात. सवयींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, त्यात आपले भविष्य घडते. त्यात आपले भविष्य घडते. स्वतः स्वामींनी सांगितलेले हे शब्द आहेत. स्वतः स्वामींनी सांगितलेले हे विचार आहेत. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवर खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो आणि एखाद्या हिऱ्याला सुद्धा हळूहळू कोळशाच्या स्वरूपात ठेवून देतो. कायम लक्षात ठेव, उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा, कधी कधी वाईट विचारांचाही करावा, कधीतरी अहंकाराचाही करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहेत स्वामी, तुला कधी हरू देणार नाहीत. या कलियुगात तुला कधी एकटं सोडणार नाहीत. फक्त या कलियुगामध्ये चांगले विचार आणि स्वतःवरती आत्मविश्वास ठेव. या जीवनामध्ये कधीच कोणासमोर हात पसरवण्याची वेळ सुद्धा येणार नाही. या आयुष्यामध्ये कधीच कोणासमोर हात पसरवण्याची वेळ सुद्धा होणार नाही. निशंक हो, निर्भय हो, निशंक हो, निर्भय हो. प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव, म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव. मीपणा दूर ठेवून जा, विश्वास ठेवा. पदरी अपयश कधीच येणार नाही. कधीच आपल्या सध्याच्या वेळेवरती दुःख मानू नकोस. कधीच आपल्या चांगल्या वेळेवरती माज मानू नकोस. कधीच आपल्या चांगल्या वेळेवरती गर्व करू नकोस. येणाऱ्या दुःखांना, येणाऱ्या वाईट वेळेला, येणाऱ्या चांगल्या वेळेला मनापासून स्वीकारून बघ. आज ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टी तुला शिकवण्यासाठी, आज ज्या गोष्टीचा अनुभव मिळतोय त्या गोष्टी तुला समजवण्यासाठी या आयुष्यामध्ये तू रडतोयस, कारण की त्यातून तुला एक अनुभव मिळणार आहे. आज तुला अनुभव मिळत आहेत कारण की त्या अनुभवातून तू नक्कीच या आयुष्यामध्ये श्रीमंत होणार आहेस. नक्कीच या आयुष्यामध्ये श्रीमंत होणार आहेस. ते म्हणजे माणुसकीनी, ते म्हणजे कर्मांनी, ते म्हणजे या आयुष्याच्या अनुभवांनी. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव. जो जसे कारण सर्व सृष्टी अकारणे, जो लावी भक्ती भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी असा विनाशी. स्वामी माझा असा विनाशी स्वामी माझा. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनी असली पाहिजे. दुसऱ्यांचं भलं झाल्याची ताकद आपल्या मनी असली पाहिजे. कायम गोष्ट लक्षात ठेव, जगणं खूप सुंदर आहे. जगणं खूप सुंदर आहे. स्वामी सांगतात जगणं खूप सुंदर आहे. सतत रुसू नका, सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखंच होतं असं नाही. सगळं काही मनासारखंच होतं असं नाही. पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र हसणं विसरू नका. तुम्ही मात्र हसणं विसरू नका. चिंता भय सोडून दे. स्वामी समर्थ म्हण आणि कामाला लाग. आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर पुढे आयुष्यात येणारे सुख सुद्धा आपल्यावर रुसून बसतील. पुढे आयुष्यात येणारे सुख सुद्धा आपल्यावरती रुसून बसतील. अतिशय सुंदर विचार, अतिशय मनाला लागणारा विचार, अतिशय अंगावरती काटा आणणारा विचार, हे स्वामींचे विचार, हे स्वामींचे संदेश आहे जे आपल्याला चांगल्या मार्गावरतीच नेणार. आणि आज तू या गोष्टींसाठी वेळ काढणार नाहीस तर एक पस्तावा तुझ्या मनामध्ये आयुष्यभर राहणार. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. वेळेवेळेनुसार प्रत्येक माणसाचे आयुष्य बदलते. वेळेवेळेनुसार प्रत्येक माणसाचे आयुष्य बदलते. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये फरक हा पडतोच पडतो. स्वामींचे विचार आता तुझ्या आयुष्यामध्ये फरक तुला जाणवून देणार. स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द हे तुझ्या आयुष्यामध्ये तुला फरक दाखवून देणार. महत्त्वाचा मुद्दा तर सांगितला, महत्त्वाचा टप्पा तर सांगितला, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा स्वतः आतमध्ये
आत्मविश्वास ठेव, स्वतःमध्ये आत्मविश्वास ठेव, स्वामींवरती विश्वास ठेव आणि बघ त्या प्रत्येक गोष्टीच्या अडचणीतून सुद्धा आणि प्रत्येक गोष्टीच्या विचारातून सुद्धा बाहेर पडशील, प्रत्येक गोष्टीच्या दुःखातून सुद्धा बाहेर पडशील. म्हणूनच स्वामींना म्हणतात ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. गुरुदत्त देवाचे अवतार आहे स्वामी. नक्कीच प्रत्येक परमेश्वरामध्ये नक्कीच आपल्याला ब्रह्मांड नायक आहेत स्वामी. या ब्रह्मांडाचे नायक आहेत स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आज स्वामींसाठी अशी कोणतीच गोष्ट नाही जी स्वामींसाठी अशक्य आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, अशक्य गोष्टीला शक्य करण्यासाठी कुठे ना कुठेतरी प्रयत्न तर करावेच लागतात. बिना प्रयत्न करता, बिना कठीण वेळ घालवता, बिना कष्ट करता आपल्याला या जीवनामध्ये काहीच मिळणार नाही. कारण की स्वामींनी प्रथम सांगितलं होतं, जो माणूस खचून जाणार नाही त्या माणसाच्या मनामध्ये ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी त्याला भेटणार. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तुझ्या मनामध्ये नक्कीच त्या गोष्टी पूर्ण करण्याची इच्छा असतील ना, तर तू त्या गोष्टीसाठी प्रयत्न करशील. त्या लोकांना या जगामध्ये, या आयुष्यामध्ये दुःखाशिवाय काही मिळत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही ना काहीतरी केल्याशिवाय काही ना काहीतरी मिळत नाही. काही ना काहीतरी घालवल्याशिवाय काही ना काहीतरी घडत नाही. ज्या गोष्टी घडतायत, ज्या गोष्टी घडणार आहेत, ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्या तुझ्या चांगल्यासाठी, त्या तुझ्या हितासाठी, त्या तुझ्या सर्व आयुष्यातील प्रत्येक तुझ्या आनंदासाठी. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. बोला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते स्वामींना कळते. तुमच्या मनात काय आहे ते स्वामींना कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण नक्कीच स्वामी तुला नेहमी पाहतात. कारण की स्वामी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जे स्वामींचे नाव घेतात स्वामी त्यांच्यासोबत कायम उभे असतात. फक्त काही वेळा नक्कीच आयुष्य आपली परीक्षा घेते, त्यावेळेस स्वामी सुद्धा आपली परीक्षा घेतात की येणाऱ्या काळामध्ये हा त्या सुखाच्या लायक आहे की नाही. नक्कीच याच्या आयुष्यामध्ये तो त्या सुखाची वेळ जपून ठेवेल की नाही. कारण की या आयुष्यामध्ये माणसाचे दोन मोठे शत्रू आहेत, ते म्हणजे माज आणि गर्व. माज आणि गर्व हे माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. चांगली वेळ आली तर त्या चांगल्या वेळेला वाईट वेळ सुद्धा करू शकतात, आणि वाईट वेळ आली तर त्या वाईट वेळेमध्ये आपले मन मजबूत करून आपण चांगली वेळ सुद्धा आणू शकतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कोणत्याही गोष्टीची किंमत कधी विसरू नकोस, वाईट वेळेची जाणीव कधी विसरू नकोस, आणि चांगल्या वेळेला नीट जपण्याचा प्रयत्न कर, आणि चांगल्या वेळेची जाणीव सुद्धा कधी विसरू नकोस. कारण की नक्कीच सूर्य कधीच बोलत नाही. त्याचा सूर्यप्रकाश त्याची प्रचिती देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका. तुम्ही तुमचे कार्य करत राहा. प्रत्येक लोक तुमचा परिचय देईल. ही मोहमायेची दुनिया अशीच आहे. जो या मोहमायेच्या दुनियेमध्ये अडकला तो व्यक्ती कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये खचून जातो. तो व्यक्ती कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये त्रासामध्ये पडतो. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना या जगात कोणतेही विष मारू शकत नाही, आणि तुमच्या कोणत्याही वाईट विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही, आणि तुमच्या कोणत्याही वाईट विचारांना इथे कोणतेही औषध वाचू शकत नाही. ज्यावेळेस तू जाशील काळोखात त्यावेळेस तुझी सावली सुद्धा सोडेल तुझी साथ, पण तू घाबरू नको. स्वतः स्वामी धरतील तुझा हात. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवेल. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण, आणि नक्कीच तुला तुझ्या आतमधील क्षमता दाखवण्यासाठी काहीतरी अनपेक्षित गोष्टी घडत राहतात. आणि प्रत्येक गोष्टीला स्वीकार करणे जर नक्कीच तू शिकलास ना, तर या जीवनामध्ये हे आयुष्य आणि हे जग जगायला शिकलास, ही गोष्ट कायम लक्षात ठेव.
श्री स्वामी समर्थ म्हणतात आयुष्यात नेहमी समाधानी राहा, खूप सुखी व्हाल. आयुष्यात नेहमी समाधानी राहा, खूप सुखी व्हाल, खूप सुखी व्हाल. स्वामी समर्थांचे विचार तुला आणखीन बरंच काही सांगतील. स्वामी समर्थांचे शब्द तुला आणखीन बरंच काही सांगतील. स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक आहेत. श्री गुरुदेव दत्त यांचे अवतार आहेत. स्वामींची प्रचिती मिळते ती स्वामींची सेवा करूनच. स्वामींचे विचार खूप अनमोल आहेत. ते आपण आचरणात आणले तर आपले जीवन आनंदाने फुलून जाईल, एवढे नक्की. तर आपले जीवन आनंदाने फुलून जाईल, एवढं नक्की आहे, एवढं नक्की आहे. देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करेल, पण कर्म नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती नाही. स्वामी समर्थांचे विचार जर मनापासून ऐकशील ना, तर अंगावरती नक्कीच काटा येईल. कारण की स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये जर तू विचार करायला लागलास तर खूप खोलपर्यंत विचार जातात. कारण की एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी ज्याची मानसिकता असते त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही. आणि जर चांगले विचार मनापासून ऐकण्याची ज्याची मानसिकता असते त्याच्या आयुष्यामध्ये वाईट विचार आणि वाईट गोष्टी कधी घडणारच नाहीत. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही विचार आपण ऐकलेले असतात, काही विचार आपण केलेले असतात, काही कृत्य आपण घडवलेले असतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वारंवार केलेल्या गोष्टीचा सराव होतो. वारंवार ऐकलेल्या गोष्टींना आपल्याला सवय पडते. ती सवय कृत्यामध्ये बदलते आणि ते कृत्य आपले आयुष्य घडवतात. नक्कीच खूप मोठा अडथळा आला की समजावं, आपल्या विजयाचा आपण जवळ आलेलो आहो. माणसासारखा कोणालाही जगता येत नसतं. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म. वेळ निघून गेली की सर्व काही बिघडतं. परंतु कधी कधी सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ सुद्धा द्यावी लागते. म्हणून तुम्हाला सांगतोय, वेळेला समजून घ्या. आज तुमची वेळ समजून घेण्याची आहे आणि स्वामींचे विचार आचरण्यात आणण्याची आहे. आज स्वामींची हीच भक्ती जी तू आता ऐकत आहेस, आज स्वामींची हीच भक्ती तुला भाग्यवंत ठरवणार, तुला भाग्यशाली ठरवणार. अनुभव सांगतो, कोणाच्या असल्याने नसल्याने कोणाला फरक पडत नाही. अरे आज आपल्या मनाजवळचा माणूस जर 1 वर्ष लांब गेला तर तो असल्याने नसल्याने आपल्याला कुठेतरी फरक पडत नाही. जरी तुम्ही असाल तर तुमचा वापर केला जाईल, जरी तुम्ही नसाल तर तुमचा पर्याय शोधला जाईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. म्हणून मनापासून जगायला शिक, आनंदाने जगायला शिक. चांगले कर्म कर, चांगले कुकर्म कर. त्याच्यानंतर नक्कीच चांगले विचार तुझ्या मनामध्ये आण. या आयुष्यामध्ये बघ, तुझ्या मनासारखं नाही घडलं तर माझं नाव बदल. या आयुष्यामध्ये बघ, तुझ्या मनासारखं नाही घडलं तर नक्कीच मला सांग. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काही ना काहीतरी शिकवून जाते. आयुष्यात येणारा प्रत्येक वेळ, प्रत्येक क्षण, प्रत्येक दुःख, प्रत्येक अडचण, प्रत्येक संकट कळत न कळत काही ना काहीतरी शिकवून जाते. काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं शिकवतात. काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात. स्वामी म्हणतात, जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि जर नशीब काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा, लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे उद्या नसेल, पण माणुसकीने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत तुला साथ देईल. स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शब्द हे तुला शेवटपर्यंत साथ देतील. तू फक्त स्वामींचे शब्द आणि स्वामींचे विचार एकदा शेवटपर्यंत ऐकून तरी बघ. आता हे पुढचे 2 मिनिटे मी तुम्हाला काहीतरी ऐकवतो, ते ऐका. हे 2 मिनिटे फक्त आपण स्वामींचं नाव जप करूया आणि त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा कळेल. 2 मिनिटे फक्त डोळे बंद करा. व्हिडिओ चालू आहे, एकदा डोळे बंद करा. मनापासून सांगतोय, डोळे बंद करा, मोबाईल बाजूला ठेवा आणि हे शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर डोळे उघडा. डोळे बंद केल्यानंतर जर तुमच्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये एकदा श्री स्वामी समर्थ लिहा आणि बोला, हो माझ्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आला. जर असे गोष्ट तुमच्यामध्ये घडली असेल, तुमच्या सोबत घडली असेल, तर फक्त एवढे लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत आणि स्वामी ही तुमची साथ देणार आहेत. फक्त तू कोणत्या तरी गोष्टीमध्ये पाठी पडतोयस म्हणून आतापर्यंत तू हारतोयस. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आज जर तू चांगली काम केलीस तर उद्या तुझी परतफेड सुद्धा चांगली मिळणार आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेव नेहमी. आपली ही जी व्हिडिओ आहे ती तुझ्यासाठी फार महत्वाची आहे आणि दररोज अशा गोष्टी ऐकत जा ज्या गोष्टी तुला चांगले सांगतात. कारण की ज्यावेळी तू वारंवार त्या गोष्टी ऐकत असतोस ती गोष्ट तुझ्या कृत्यांमध्ये उतरते, ती गोष्ट तुझ्या भावनांमध्ये उतरते आणि त्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये फारच फरक जाणवतो. तर नक्कीच आमची ही व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघून घ्या. तर आता मुद्दा निघतो तो म्हणजे या कलियुगामध्ये आपल्या दुःखांना आपण कसे पाठी ठेवून पुढे जायचे. यातले काही मुद्दे तुम्हाला माहिती असतील तर काही मुद्दे माहित असतील. फक्त एक शब्द तुम्हाला सांगतो, वारंवार या गोष्टी लक्षात घ्या, वारंवार या गोष्टींबद्दल विचार करा. ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकता त्या गोष्टी तुमच्या कृत्यात उतरतात आणि त्या गोष्टी तुमच्या स्वभावात उतरून तुमचे आयुष्य सुखी बनते. तर नक्कीच या गोष्टी ऐका. स्वामींचा संदेश आहे, शेवटपर्यंत ऐकून घ्या. स्वामींचे विचार आहेत, शेवटपर्यंत ऐकून घ्या. या कलियुगामध्ये या मतलबी दुनियेमध्ये दान धर्म आणि त्यानंतर माणुसकीच्या नात्याने जर तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात घेताय, मी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, तर लाख मुलाचे आभार राहतील. आणि त्यानंतरचा मुद्दा म्हणजे आजचे कर्म तुमचे उद्याचे भविष्य ठरवते. हा शब्द मी वारंवार तुम्हाला सांगतो कारण की हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. या शब्दाहून महत्वाचा कोणताही शब्द नाही. कारण की तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, सध्याच्या वेळेत जे लोक या गोष्टीला लक्षात ठेवतील, जे लोक या गोष्टीला आपल्या आयुष्यामध्ये वापरतील, तेच लोक या गोष्टीमध्ये पुढे जातील, तेच लोक या मतलबी दुनियेमध्ये पुढे जातील, या मतलबी जगामध्ये पुढे जातील. आणि नक्कीच या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या असतील. तर आता आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे दुःख आहेत, खूप सारे अडचणी आहेत. त्या अडचणींना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना पाठी कसे सोडायचे आणि आयुष्यामध्ये पुढे कसे जायचे, हा महत्वाचा मुद्दा आपल्या समोर निघतो. तर त्यासाठी फक्त या 3 गोष्टी लक्षात ठेवा. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य, या 3 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवला तर नक्कीच भाग्यवंत ठराल. आणि त्यानंतर निघतो म्हणजे एक महत्वाचा मुद्दा, परमेश्वरावरचा विश्वास. मुखी घेतलेला परमेश्वराचा नाव, मुखी घेतलेला आपल्या स्वामींचा नाव, जो की तुम्हाला आपल्या या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून जातो. जर तुम्ही प्रत्येक वेळेस स्वामींचं नाव घेत असाल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर काहीतरी बदल बघायला मिळेल. कारण की परमेश्वराचे नाव हे आपले आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. आपल्या ज्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व परमेश्वरांच्या हातात असतात. कारण की हा सर्व खेळ जो की परमेश्वराने रचवलेला आहे, या सर्व खेळांमध्ये जर तुम्ही या गोष्टी लक्षात घेतल्या तर नक्कीच परमेश्वराचा हात तुमच्या पाठीशी राहील. आता परमेश्वर आपल्याला कधी साथ देतो? परमेश्वर जेव्हा तुमच्यातली माणुसकी बघतो, परमेश्वर जेव्हा तुमची वागणूक बघतो, परमेश्वर जसं तुम्ही दुसऱ्यांसोबत वागताय तसं बघतो आणि त्यानंतर तुम्हाला तुमची साथ देतो. जर समोरचा माणूस तुम्हाला वाईट असेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी वाईट होऊ नका असे मनोवृत्ती तुम्ही ठेवा.
कारण की जेव्हा तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्याल की समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट आहे, समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट बघतोय, मग आपण पण त्याचे वाईट बघू नये. कारण की परमेश्वराने ही शिकवण कोणत्याही माणसाला दिलेली नाही की दुसरा कोणी तुमचे वाईट बघत असेल तर तुम्ही सुद्धा त्याचे वाईट बघा, तुम्ही सुद्धा त्याच्या वाईटावर लागा. कारण की आज जर तुम्ही कोणाचे वाईट बघितला तर तुम्ही पुढे जाऊन तुमचे सुद्धा वाईटच होणार. नक्कीच जर समोरचा माणूस तुमचे वाईट बघत असेल तर त्या माणसाला दुर्लक्ष करून आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जावे किंवा कोणत्याही चांगल्या पद्धतीने त्याला समजवावे किंवा धडा शिकवावे. फक्त एवढेच सांगतो, कोणत्याही प्रकारचे वाईट कृत्य करू नका. आणि त्यानंतरचा आता महत्वाचा मुद्दा म्हणजे बरेच स्वामी भक्त म्हणतात परमेश्वराचा हात आमच्या पाठीशी नाही, परमेश्वर आमच्या पाठीशी नाही. आम्ही बऱ्याच वेळापासून परमेश्वराची भक्ती करतोय पण आम्हाला मिळाले काहीच नाही. हा प्रश्न स्वामींचे भक्त माझ्या समोर उभे करतायत. तर सर्वप्रथम स्वामींची भक्ती तुम्ही कधीपासून करताय, तेव्हापासून तुम्हाला या गोष्टीला सपोर्ट मिळत नाही आहे, तेव्हापासून तुम्हाला आपल्या परमेश्वराचा कोणताही संकेत मिळत नाही आहे, तेव्हापासून तुम्हाला परमेश्वराची कोणतीही साथ मिळत नाही आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की परमेश्वर वरती तुम्ही भक्ती करताय तर कोणत्याही आशेने भक्ती करू नका, कोणत्याही लोभाने भक्ती करू नका की मी आज परमेश्वराची भक्ती केली तर उद्या मला त्याचे परतफेड चांगले मिळणार, उद्या मला परमेश्वर काही ना काहीतरी चांगलं देणार, असा लोभ मनात ठेवून जर तुम्ही परमेश्वराची भक्ती करत असाल तर तुम्हाला ही गोष्ट कठीण जाईल की पुढे जाऊन परमेश्वर तुम्हाला साथ देतील. विना लोभाचे परमेश्वरावरती भक्ती करा, मनापासून स्वामींचे नाव घ्या, बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसे चमत्कार घडते.